नमस्कार. चला बनवूयात आज मस्त अशी चटकदार कढी, आंबट गोड चवीची झटकीपट होणारी आणि एकदम कमी साहित्यामध्ये. त्यासाठी मी दही घेतलं आहे, आंबट आहे थोडंसं, अर्धी वाटीच घेतलं आहे. त्यामध्ये 2 चमचे डाळीचं पीठ टाकणार आहे. थोडी पातळसर अशी कढी तयार होते. तुम्हाला घट्ट हवी असेल तर अजून 1 चमचा पीठ ॲड करा. थोडंसं ओलं खोबरं आणि लसूणची पेस्ट, थोडी हिरवी मिरचीची पेस्ट आणि आवश्यक तेवढं पाणी. साधारण 2 ग्लास पाणी घालते मी याच्यामध्ये. पाणी घातलं की छान रवीने हे मस्त घुसळून घ्यायचं आपल्याला. छान असं घुसळून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं मस्त ताकासारखं. आणि आता ही कच्ची कढी आपण गॅसवर ठेवून त्याला उकळी काढणार आहे. उकळी येईपर्यंत म्हणजे गॅसवर ठेवणार आहे. उकळी यायला लागली की लगेच बंद करायचा गॅस. याच्यामध्ये मी 2 चमचे साधारण साखर टाकते आहे, म्हणजे आंबट गोड चव छान होते. अशी उकळी यायला सुरुवात झाली आहे थोडी थोडी. जास्त उकळवायची नाही आपल्याला, त्यामुळे लगेच थोड्या वेळात गॅस बंद करायचा. आणि ह्याला आपण वरनं फोडणी देणार आहे, म्हणून एका फोडणीच्या भांड्यामध्ये 1 चमचा तेल टाकलं आहे आणि त्याच्यातच 1 चमचा तूप पण टाकणार आहे. हे छान गरम झालं की आपण त्याला मोहरी टाकली त्याच्यामध्ये. मोहरी तडतडायला लागली आहे. छान अशी मोहरी तडतडती आहे. ती तडतडून झालं की त्याच्यात जिरं घालायचं. जिरं पण छान फुलू द्यायचं आपल्याला. आणि मग गॅस बंद करून 3-4 लसणाच्या पाकळ्या बारीक करून टाकायच्या. थोडासा कढीपत्ता, थोडा हिंग आणि थोडीशी हळद. याच्यामुळे रंग छान येतो कढीला.